प्रिया 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 अगं काय चाललंय काय तुझं? अरे मग काय करू, हे सगळं जे घरात चाललंय ना त्याचा त्रास होतोय मला, बघवत नाहीये. हे बघ त्रास मला सुद्धा होतोय, पण म्हणून काय घर सोडून जायचं आणि त्या फालतू शिवासाठी? मग काय करायचं, हे सगळे जे विधी चाललेत घरात ते बघायचेत मी. जे विधी शिवा करते आशू बरोबर, तिकडे मी असायला पाहिजे होते ना, हो ना? पण नाही, तिकडे शिवा आहे, कारण तिचं लग्न झालंय आशू सोबत. बघ पण आशूला हे लग्न मान्य नाहीये, तो रागराग करतोय तिचा. अरे मग पुढे जाऊन प्रेम करेल. मी काय त्या दोघांचा संसार त्यांचं प्रेम बघत बसू का? इनफ दादा, आता माझं इथे या घरात काहीही काम नाहीये. असं कसं म्हणतेस तू? अरे मग काय करणार आहेस तू? ती शिवा ह्या घरात लग्न करून आली आहे, तिला तू काढणार आहेस का? हो, मी काढणार आहे तिला घराबाहेर. तू त्या शिवाला काय, तिच्या बहिणीला पण या घरात येण्यापासून रोखू शकणार नाहीयेस. अगं तिचं लग्न झालंय आशू बरोबर, जोक नाहीये हा. आणि सगळ्यात महत्वाचं, भाऊ तिच्या पाठीशी आहेत. आता कोण काय करणार आहे? प्रिया, हे लग्न जरी झालं असलं ना तरी आईला मान्य नाहीये ते, आणि ती फार काळ त्या शिवाला या घरात सहन करणार नाहीये. हे बघ बहिणी, आता मला तुझ्या होप्सवर जगायचं नाहीये. मी आधीच या घरात खूप स्वप्न रंगवून राहत होते, आणि हे एवढं स्वप्न जमलं नाहीये तुम्हा दोघांना. मी त्या लग्नाच्या मांडवात लग्नाचे कपडे घालून उभे होते, आणि तरीही माझा अपमान झाला. आता मी हे पुन्हा करू शकणार नाही. प्रिया, ठीक आहे, तुला जायचंय ना, जा तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा राग अगं समजू शकते मी. आणि मला सांग, त्या शिवासारखी मुलगी आपल्या घराण्याची, देसाई घराण्याची सून म्हणून राहू शकणार आहे का? नाही ना. आणि तू सांग, देसाई घराण्याची सून होण्याचा एक तरी गुण आहे का ग तिच्यात? आहे का? आणि कितीही काही झालं ना तरी गुंडे आहे ती. आज पाहिलंच ना कशी साडी नेसून तयार आहे. आजच ना, रोज जमणार आहे तिला? रोज साडी नेसून घरातली कामं करायला जमणार आहे का तिला? नाही ना. हे बघ, फक्त काही दिवस सहन कर. आईला तर मी ऑलरेडी कन्व्हिन्स केले तुला या घरची सून करून घेण्यासाठी. उगाच रागाच्या भरात स्वतःचं नुकसान करून घेऊ नकोस. पिटू डार्लिंग, करेक्ट आहे तुझं. हे बघ प्रिया, आत्ता घाईघाईत काहीतरी निर्णय घेशील आणि त्याच्यानंतर तुला पश्चाताप होईल. गुड. चल, आणि आता तयारीला लाग. आपल्यालाच तिचं या घरात राहणं मुश्किल करायचंय, कळतंय ना? आशू, तू पण ये ना. मी कशाला? अरे का काय आशू, तुम्ही दोघे आतमध्ये बसाल, मग तुमच्यावरून तांब्याने पाणी ओतलं जाईल, मगच हळद फेडण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल ना. आणि हीच तर देसाई घराण्याची प्रथा आहे, त्यामुळे आपल्याला तसंच करावं लागेल ना. का काय गरजेचं आहे का खरंच? इज इट नेसेसरी? हो, ऑब्व्हियसली. आणि आम्ही सगळ्यांनी केलं होतं हे. बरोबर आहे, तुमची लग्न तुमच्या मर्जीने झाली होती ना. कारण भाई, तू उगाच प्रश्न विचारतोयस. ती बघ कशी एन्जॉय करते, हसते आपल्याकडे बघून. ऐक ना, तुला जायचंय? मी आशू, अरे बसतो. बसतोय. आशू, आता शिवाच्या खांद्यावर हात ठेव, आणि शिवा, तू थोडा त्याच्या जवळ जाऊन बस. एक मिनिट, काय गरज आहे? आशू नाही ठेवणार खांद्यावर हात वगैरे.
अगं सीता, असं काय करतेस? अगं ही आपल्या घराण्याची रीत आहे ना. हा, ठेवू दे त्याला हात. अरे आशू, बघतोस काय? ठेव तिच्या खांद्यावर हात. आणि आजवर तुमच्या घराण्यात कुणीही रीतिरिवाज मोडलेले नाही आहेत. विचार हवं तर काकांना आणि भाऊंना. आशू, थोडाच वेळ रे, प्लीज थोडा वेळ. मला काही पटत नाही आहे, पण ठेवतो. ऐका ऐका ऐका, आणि तुम्ही दोघंही ऐका. आता आपण ना लग्नानंतरचे काही खेळ खेळणार आहोत. आणि हे खेळायला ना खूप मजा येते. आणि यामुळे कळतं संसारात कोण वरचढ आणि कोण ताटाखालचं मांजर होणार आहे ते. हे बघा, आता ही अंगठी मी यात टाकणार आहे, या पाण्यात. तुम्ही दोघांनी पाण्यात हात टाकून ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्याला ही अंगठी सापडेल तो जिंकला. आणि हो, अंगठी शोधा, एकमेकांचे हात पकडू नका.